सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। आज मी करत आहे महालक्ष्मी। मार्गशीर्ष महिन्यातला माझा एक गुरुवार राहिला होता, तर उद्यापन राहिलं होतं, तर उद्यापन करत आहे मी आज। तर पाहू शकता आज उद्यापनासाठी जो प्रसाद असतो तो प्रसाद बनवत आहे। प्रसादासाठी वटाणा बटाटा मिक्स भाजी बनवत आहे। पापड, भजी, शेवयाची खीर, परत पुरी, वरण, भजी, असे सर्व काय बनवत आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं आता कणिक मळून घेतलेले आहे आणि इथं आता खीर बनवायची आहे। तर खीरीसाठी जे ड्रायफ्रूट असतात ते तळून घेते तुपामध्ये। या टायमिंगला जर आपण असे ड्रायफ्रूट काढले तर जे मधातले मोनोके आहेत ना, ते पूर्ण जशाच तसे खीरीमध्ये टाकले तर असे फुगलेलेच राहतात। तर इथं पाहू शकता, इथं मी आता एकीकडे फुलं वगैरे सर्व काही तयारी करून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता आता माझे भजी तळत आहे मी। पापड वगैरे तळून झाले। इथं पाहू शकता भाजी ही झालेली आहे। इथे भात करून घेतला आहे, जिरे भात, आणि त्यानंतर इथे तडका वरण केलेला आहे। आणि बाकीचं आता इथं सगळं एकीकडे फुलं वगैरे काढलेत। आता पूजेची तयारी करून घेते। तर पुऱ्या बी करून घेतल्या लगेच, नाही का, आणि मग त्यानंतर मग पूजेची तयारी केलेली आहे। तर इथं पाहू शकता अशा पुऱ्या छान प्रकारे फुललेल्या आहेत। आणि पुऱ्याचं जे पीठ असतं ना, त्यामध्ये ना थोडासा रवा, समजा 5 वाटी आपली गव्हाचं पीठ असलं तर त्यामध्ये 1 वाटी रवा आणि 2 चमचे किंवा 1 चमचा आपली साखर टाकायची। त्यामुळे आपली पुरी आहे ना एकदम छान अशी छान चविष्ट लागते आणि खूप छान होते। रवा जर जास्त पडला तर आपल्या पुऱ्या ह्या पाणीपुरी सारख्या कडक होतात। मध्यमच 5 वाट्याला 1 वाटी रवा जर टाकला तर आपल्या पुऱ्या एकदम छान अशा लुसलुशीत छान राहतात खाण्यासाठीही। तर इथं पाहू शकता आता माझ्या पुऱ्याही झालेल्या आहेत। आणि त्यानंतर ही पाहू शकता ही खीर बनवलेली आहे। एक सुवासीन म्हणजे 7 सुवासिनी बोलवलेल्या आहेत मी, आणि एक सुवासिनीला पूर्ण जेवू वगैरे घालणार आहे आणि बाकीच्या सुवासिनींना अशी खीर केलेली आहे खाण्यासाठी। तर इथे पाहू शकता एकदम छान अशी आपली खीर झालेली आहे। आणि आता पूजा मांडून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही आता इथे पुढे। तर पूजा वगैरे मांडलेली बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते। तर पोती वगैरे वाचून घेते आता मी, बॅक कॅमेऱ्याने दाखवते। आणि आज उद्यापन करत आहे मी महालक्ष्मी मातेचं। तर हे पाहू शकता पूजा मांडणी झालेली आहे माझी। तर हे सुवासिनीसाठी देण्यासाठी एवढं साहित्य म्हणजे आणलेलं आहे। गजरा, लाल फूल, साडीला अशी काट आहेत छान प्रकारे, आणि ओटी भरण्यासाठी नारळ, पाणी धुण्यासाठी पाणी, आणि इथं पोत्या आणलेल्या आहेत। इथं फळं, हे बघा आरतीचं साहित्य, असं सगळं काही झालेलं आहे। आणि तर पाहू शकता, आणि हे पाहू शकता इथं माझ्या म्हणजे मंगल कलशाला कोंब आलेला आहे छान प्रकारे। तर इथे पूजा मांडून झालेली आहे। तर इथे पाहू शकता छान प्रकारे अशी पूजा झालेली आहे मांडून। देवी जय देवी जय महालक्ष्मी, वसते व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी, सर्वे पुरवासी सुर